अहिल्यानगर होणार ग्रीन सिटी, 1,00,000 वृक्ष लागवडीचा भव्य शुभारंभ. विखे पाटलांची मोठी घोषणा. ग्रीन सिटी मोहिमेतून पर्यावरण वाचवण्याचा संकल्प. प्रदूषणावर मोठा उपाय. अहिल्यानगरमध्ये ग्रीन सिटी मोहिमेला सुरुवात. अहिल्यानगरमध्ये ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत एका वर्षात तब्बल 1,00,000 वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक लोकचळवळ उभारण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी वाढते प्रदूषण, वाहनांची संख्या आणि शहरांचा झपाट्याने होत असलेला विस्तार यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. केवळ वृक्ष लागवड नव्हे तर वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. क्लीन अँड ग्रीन सिटी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी जलस्रोतांचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण जनजागृतीवर भर दिला. कुठल्याही खात्याचं ज्यावेळेस आपण मंत्री असतात त्यावेळेस ज्या पद्धतीनं आपण एक छोटी छोटी गोष्ट पद्धतशीरपणे करता आणि त्या खात्याला पुढे नेण्याचं काम साहेब आपण करत असतात. आपलं आदर्श घेऊन मी या ठिकाणी ठरवलं की आपल्या शहराला ज्या पद्धतीनं शहराची वाढ होत आहे, आपण पाहतो साहेब गेल्या काही वर्षामध्ये शहर एक नवीन दिशेने शहराची वाटचाल सुरू आहे. शहराचे रस्ते असतील, इतर सगळं सुखसुविधा असतील, एक चांगल्या पद्धतीने शहराची डेव्हलपमेंट साहेब या ठिकाणी होत आहे. आणि हे करत असताना आपली शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखली गेली पाहिजे असा या ठिकाणी माझ्या मनामध्ये विचार आला. आणि आम्ही ताबडतोब काही आमच्या नगरसेवक मंडळींची चर्चा केली आणि आम्ही ठरवलं की 1 वर्षामध्ये साधारणतः दिलीपराव 1,00,000 झाडं आपल्या नगर शहरामध्ये लावायचे. आणि हे पुन्हा एकट्या माझं काम नसून यामध्ये अनेक संस्था, आता संस्थेची यादी नंतर साहेब वाचतीलच, पण बरेचशा एनजीओ आमच्यामध्ये हरजीत सिंगजी जोडत गेल्या, जनक शेठ आहुजा सगळेजण आमच्या बरोबर जोडत गेले आणि आम्हालाही त्याचं पाठबळ मिळालं. तर निश्चितच मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आता साहेब आयुक्त साहेबांना सांगत होते की आपल्या अहिल्यानगर शहराचे जे EQ आहे, एअर क्वालिटी इंडेक्स, हा कुठल्या लेवलला आहे. तर निश्चितच मी या निमित्तानं साहेबांना एवढंच या ठिकाणी ग्वाही देतो की 1 वर्षामध्ये साहेब आपला शहराचा जो EQ आहे म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो निश्चित सुधारलेला राहील. आणि आपल्याला भारताच्या नकाशावर आपल्या अहिल्यानगरचं नाव ग्रीन सिटीच्या पहिल्या 5 शहरांमध्ये आपलं नाव कसं येईल यासाठी साहेब आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या शुभेच्छा देतो. आणि सर्वप्रथम मी ॲडव्होकेट धनंजयराव जाधव यांना आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ग्रीन सिटी मोहीम स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार अहिल्यानगरच्या करता अतिशय मोठे पाऊल टाकलेलं आहे. आता शहर बदलतायत, नागरिकरण वाढतंय, मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढतंय. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत चाललेला आहे. आज आपण दिल्लीसारख्या राजधानीचा आपण जेव्हा बातम्या पाहतो, सगळ्यात जास्त प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचं नावलौकिक आहे. मुंबईची हवा पूर्वी स्वच्छ होती, आता मुंबईची हवा सुद्धा अतिशय प्रदूषित होत चाललेली आहे. पुण्याचं तर काही फक्त नावाला जे शिक्षणाचं माहेरघर आहे, बाकी सगळं प्रदूषण ते सुरू आहे. कारण बदलणाऱ्या आपल्या जीवन पद्धतीमध्ये, जीवनशैलीमुळे इतकं जग आता वेगाने धावतंय. पण हे करत असताना आपण त्याची किती मोठी किंमत समाजाला मोजायला लावतोय, सामान्य नागरिकाला ती मोजावी लागते, याची आपल्याला आपण कल्पना करू शकत नाही. मेडिकल सर्वेचा जर आपण रिपोर्ट पाहिला की जास्तीत जास्त जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत ते प्रदूषणामुळे झालेल्या आजारामुळे दाखल होत आहेत. त्यांना सर्दी, खोकला, छातीचे आजार कशामुळे होतात? प्रदूषण हेच आरोग्याच्या करता अतिशय धोक्याची घंटा आता निर्माण झालेली आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.